जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं तो गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, वेळोवेळी जी काही लेटेस्ट अपडेट असते शिक्षक भरती असेल किंवा इतर ज्या काही पदभरतीच्या अनुषंगाने ते आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत देत असतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण महत्त्वाची जी काही आदिवासी विशेष पद भरतीच्या अनुषंगाने जी आंदोलन मोर्चा संदर्भात अपडेट दिली होती. तर आपल्याला माहिती आहे की सध्या आदिवासी विशेष पद भरती संदर्भात अनेक वर्षापासून जो काही मुद्दा आहे तर तो सध्या रखडलेला आहे आणि आत्ताच्या घडीला नागपूर या ठिकाणी जे हिवाळी अधिवेशन सध्या बघा सुरू आहे. तर त्या हिवाळी अधिवेशनमध्ये जो मुद्दा आहे तर तो मुद्दा सध्या बघा त्या ठिकाणी विचारण्यात आला आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाची जी काही लक्षवेधी सध्या झालेली आहे त्याच्यामध्ये अनेक जे काही लोकप्रतिनिधींनी महत्त्वाचा जो प्रश्न होता तो म्हणजे शासकीय सेवेतील अनुसूचित जमातीची राखीव पदे सध्या बघा भरण्यासंदर्भात या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला होता. लक्षवेधी त्या ठिकाणी मांडण्यात आली होती आणि त्या लक्षवेधीवर जे काही उत्तर आहे तर ते राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी सध्या बघा देण्यात आले. तर ह्या संदर्भात सविस्तर आपण या ठिकाणी बघा माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही नागपूर अधिवेशनामध्ये जे काही हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्या ठिकाणी 17/045 नंबरची जी काही लक्षवेधी होती तर त्या लक्षवेधीमध्ये श्री मुरारजी पटेल, त्यानंतर श्री आमशा पाडवी, श्री शांताराम मोरे, श्री मंगेश कुडाळकर, श्री नरेंद्र भोडेकर, श्री चंद्रकांत भाऊ निंबाजी पाटील आणि श्री विनोद निकोले हे जे काही लोकप्रतिनिधी आहेत तर ह्यांच्या मार्फत महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी राज्यातील शासकीय सेवेतील अनुसूचित जमातीची राखीव पदे भरण्याबाबत ही जी महत्त्वाची बघा या ठिकाणी लक्षवेधी आहे तर ती लक्षवेधी मांडण्यात आली होती. आता ह्याच्यामध्ये अनेक मुद्दे जे होते तर ते अनेक मुद्दे सध्या बघा चर्चिले गेले आहे आणि त्या मुद्द्यांवरती जो काही रिप्लाय असेल तर तो सध्या बघा त्या ठिकाणी उत्तर देखील या ठिकाणी आलेलं आहे. तर नेमकं या ठिकाणी बघा संपूर्ण जी काही डिटेल्स आहे तर ती डिटेल्स इथं देण्यात आली. जो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यातील शासकीय सेवेतील अनुसूचित जमातीची राखीव पदे भरण्याबाबत अशा पद्धतीने महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्यामध्ये अंधेरी पूर्वचे या ठिकाणी जे काही श्री मुरजी काका पटेल, त्यानंतर आमशा पाडवी साहेब अक्कलकुवा, श्री शांताराम मोरे भिवंडी ग्रामीण, त्यानंतर मंगेश कुडाळकर कुर्ला, त्यानंतर या ठिकाणी श्री नरेंद्र भोडेकर भंडारा, श्री चंद्रकांत भाऊ निंबाजी पाटील मुक्ताईनगर आणि श्री विनोद निकोले डहाणू हे संपूर्ण जे काही सन्माननीय या ठिकाणी लोकप्रतिनिधी महोदयांनी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सध्या जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न या ठिकाणी लक्षवेधीमध्ये विचारण्यात आले होते आणि त्यांचा जो काही खुलासा आहे तर तो खुलासा त्या ठिकाणी बघा करण्यात आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये पहिली जी काही सध्या बघा या ठिकाणी प्रश्न होता, पहिली लक्षवेधी होती. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं की राज्यातील शासकीय सेवेमध्ये अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या पदावर 12,500 व्यक्तींनी अनुसूचित जमातीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून शासनाच्या विविध सेवांमध्ये नियुक्त घेतलेले निदर्शनास आले आहे. हे खरे आहे का? अशा पद्धतीने पहिला प्रश्न सध्या बघा विचारण्यात आला होता. आता ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते उत्तर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नेमकं काय दिलेलं आहे तर या ठिकाणी बघा जे काही उत्तर आहे तर हे खरं नाही अशा पद्धतीने उत्तर आहे तर ते उत्तर ह्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं दिलं आहे. त्यानंतर दुसरं जे काही प्रश्न होता तर तो प्रश्न म्हणजे ह्या ठिकाणी बघा असल्यास ह्या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे. असल्यास गत 2 ह्या ठिकाणी दशकामध्ये आदिवासी प्रवर्गातून एकूण 63,693 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 51,173 कर्मचाऱ्यांची जात वैधता प्रमाणपत्र सादर केले व 12,520 कर्मचाऱ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. हे खरे आहे का? अशा पद्धतीने 2 नंबरचा जो काही प्रश्न आहे तर तो सध्या विचारण्यात आला होता. आता ह्या 2 नंबरच्या प्रश्नावरती जे उत्तर आहे तर हे उत्तर या ठिकाणी बघा हे खरे आहे अशा पद्धतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बाजूने जी काही उत्तर आहे तर ते उत्तर मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये पुढे काय म्हणता येईल की सर्व शासकीय विभागांना 2018 मध्ये सादर केलेल्या माहितीनुसार सन 1995 ते 2015 या कालावधीत शासन सेवेत नियुक्त झालेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांपैकी 12,520 कर्मचाऱ्यांची जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत. अशा पद्धतीने इथं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे जे काही कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये 12,520 एवढे जे कर्मचारी आहेत तर ते जात वैधता प्रमाणपत्र सध्या बघा सादर करू शकले नाहीत. हे उत्तर ह्या ठिकाणी बघा मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचा 3 नंबरचा जो काही प्रश्न होता तो प्रश्न या ठिकाणी बघा मांडण्यात आलेला आहे की पुढे काय म्हटलेलं आहे 3 नंबरचं असल्यास बघा या ठिकाणी उक्त प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतील संरक्षण मिळू शकत नाही असा स्पष्ट निर्णय दिनांक 6 जुलै 2017 रोजी व त्या दरम्यान दिला असून या निर्णयाची अंमलबजावणी
राज्य शासनाने केली आहे काय? अशा पद्धतीने तिसरा प्रश्न या ठिकाणी बघा विचारण्यात आला होता. आता तिसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते उत्तर बघा या ठिकाणी देण्यात आलंय की हे खरे आहे अशा पद्धतीने बघा उत्तर इथं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा 4 नंबरचा जो काही प्रश्न होता तो म्हणजे असल्यास शासकीय सेवेतील जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याची तरतूद करण्यात आली व त्या अंतर्गत अनुसूचित जमाती राखीव पदे रिक्त करण्यात आली आहे काय? अशा पद्धतीने प्रश्न इथं पुढचा प्रश्न बघा विचारण्यात आला होता. म्हणजे जे काही शासकीय सेवेतील जात प्रमाणपत्र अवैध ठरलेले कर्मचारी आहे, त्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर त्या ठिकाणी वर्ग करण्याची जी तरतूद आहे तर ती करण्यात आली व त्या संदर्भात अनुसूचित जमातीची राखीव पदे रिक्त करण्यात आली आहे किंवा नाही अशा पद्धतीने जो काही प्रश्न आहे तर तो 4 नंबरचा प्रश्न होता. आणि पुढे बघा या ठिकाणी 4 नंबर आणि 5 नंबरचा प्रश्न असल्यास बघा या ठिकाणी पुढे म्हटलेला आहे हा महत्त्वाचा प्रश्न आपल्यासाठी असणार आहे की असल्यास सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली का आहे काय? त्यानुसार रिक्त असलेली अनुसूचित जमातीच्या पदावर तात्काळ पदभरती करण्याची कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहे ह्या संदर्भात खुलासा करावा अशा पद्धतीने 4 आणि 5 नंबरचे जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न सध्या बघा इथं महत्त्वाचे विचारण्यात आले होते. आता याच्यामध्ये 4 नंबरच्या प्रश्नामध्ये एकंदरीत या ठिकाणी जी काही रिक्त पदे आहेत तर ती रिक्त पदं बघा अनुसूचित जमातीची राखीव पदे रिक्त करण्यात आली आहे काय? म्हणजे जी काही जात प्रमाणपत्र अवैध ठरलेले कर्मचारी आहेत त्यांच्या अधिसंख्य पदावर वर्ग करून जी काही रिक्त पदं आहेत तर ती अनुसूचित जमातीसाठी राखीव पदे रिक्त करण्यात आली आहे किंवा नाही हा एक प्रश्न होता. आणि दुसरी जी आहे तर ती चौकशी शासनाने या ठिकाणी केली आहे का? त्यानुसार रिक्त असलेले अनुसूचित जमातीच्या पदावर तात्काळ जी काही पदभरती आहे तर ती करण्यासाठी नेमकी कोणती कार्यवाही सध्या बघा सुरू आहे त्या संदर्भात इथं प्रश्न विचारण्यात आला होता. आता ह्या संदर्भात जे काही उत्तर आहे तर ते उत्तर इथं बघा काय मिळालेलं आहे की इथे 4 आणि 5 एकत्र उत्तर इथं देण्यात आले. त्याच्यामध्ये काय म्हटले की अनुसूचित जमाती प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या किंवा सादर न करू शकलेल्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक 21/12/2019 अन्वये अधिसंख्य पदावर वर्ग केल्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या सूचना सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या असून नियमित पदभरतीद्वारे पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे अशा पद्धतीने हे जे उत्तर आहे तर हे उत्तर माननीय जे काही मुख्यमंत्री महोदय आहेत देवेंद्र फडणवीस साहेब तर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बघा लक्षवेधीला इथं देण्यात आलेलं आहे. म्हणजे जी काही पदभरतीची जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही या ठिकाणी जी नियमित पदभरतीद्वारे पदे भरण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे अशा पद्धतीने इथं जे काही पत्र आहे किंवा हे लेखी आहे तर हे लेखी संदर्भात बघा या ठिकाणी उत्तर सध्या देण्यात आलं आहे. आता याच्यामध्ये 12,500 जी काही पदभरतीच्या अनुषंगाने मागे देखील सध्या बघा कार्यवाही सुरू करण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा बघा या ठिकाणी जे काही सध्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी जी काही लक्षवेधी आहे तर ती लक्षवेधी सध्या इथं पुन्हा मांडण्यात आली आणि याच्यामध्ये अशा पद्धतीचं उत्तर इथं सध्या मिळालेलं आहे. आता नेमकी पदभरतीची कार्यवाही जी असेल तर ती नेमकी कधी सुरू होईल ह्या ठिकाणी तर ते सध्या अजूनही जो काही खुलासा असेल तर तो सध्या इथं झालेला नाही. परंतु कार्यवाही जी आहे नियमित पदभरतीद्वारे जी पदं आहे तर ती भरण्याची ह्या ठिकाणी कार्यवाही सुरू आहे अशा पद्धतीने उत्तर इथं देण्यात आले. तर आशा करूया लवकरात लवकर जी काही 12,500 पदभरती असेल आदिवासींची तर ती ह्या ठिकाणी बघा सुरू हो आणि जे काही एस-टी प्रवर्ग उमेदवार या ठिकाणी वाट बघताय पदभरतीच्या अनुषंगाने तर त्यांना या ठिकाणी संधी मिळो. तर सध्या तरी हे एक महत्त्वाचं जे काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या बघा या ठिकाणी आलेली आहे. तर महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. अजून वेळोवेळी ह्या संदर्भात जे काही अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत देण्यात येईल. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.